एखादा छोटा दिवा असतो, छोटीशी ज्योत असते, त्यामुळे प्रकाश येतो किंवा छान वाटतं. पण ती ज्योत जर खूप मोठी झाली, ज्वाला झाली, तर काही क्षणात आग भडकते. म्हणजेच अग्नी वाईट नाहीये, पण नियंत्रण नसलं तर त्यामुळे नुकसान होऊ शकतं. असं शरीरातलं इन्फ्लमेशन आहे किंवा सूज आहे. तुम्हाला डास चावला, जखम झाली, ॲलर्जी झाली की सूज येते, लालसरपणा येतो. हे शरीराचं प्रोटेक्शन मेकॅनिझम आहे. पण जेव्हा ही सूज महिनोन-महिने टिकते, तेव्हा ती आतून शरीराचं नुकसान करायला लागते. मग वजन कमी होत नाही, सतत थकवा येतो, सांधेदुखी असते, स्टिफनेस असतो, त्वचेचे त्रास असतात, झोप लागत नाही. या सगळ्यांच्या मागे लॉंग टर्म इन्फ्लमेशन असू शकतं. इन्फ्लमेशनच्या मुळाशी 2 गोष्टी असतात महत्वाच्या, एक अग्नी आणि दुसरा आम. आता अग्नी म्हणजे फक्त पचन नाही बरं का, ऍब्सॉर्प्शन, मेटाबॉलिझम किंवा ट्रान्सफॉर्मेशन सगळं नीट चालवणारी शक्ती आहे ती म्हणजे अग्नी. अग्नी उत्तम असेल तर पचन नीट होतं आणि अग्नी नसला, चांगला नसला, तर जे काही पचलेलं नाही त्याच्यातून विषासारखा भाग तयार होतो, त्याला आपण म्हणतो आमदोष. हा आमदोष शरीराच्या संस्थांमध्ये साचतो आणि मग जिथे साचलाय तिथे जडपणा, दुखणं, पेन, सूज तयार होते. आता हे इन्फ्लमेशन कमी करायचं तर अग्निदीपन करणं आणि आम कमी करणं या 2 गोष्टी खूप महत्वाच्या. यासाठी आपण एक आयडियल दिनचर्या पाहूया. सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी खूप थंड पाणी पिणं, कोल्ड्रिंक्स पिणं, चहा, त्याबरोबर बेकरीचे पदार्थ, खूप गोड खाणं किंवा अनावश्यक पाणी पिणं टाळा. तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर 1 कप गरम पाणी प्या. गरम पाणी पचायला हलकं आहे, अग्निदीपन करणार आहे, शरीरातील दोष बाहेर काढण्यासाठी मदत करणार आहे. आणि त्याचा आणखी फायदा वाढवायचा असेल तर तुम्ही बडीशोप, सुंठ, धणे, जिरे घालून 1 कप काढा उपाशी पोटी घेऊ शकता. हे सगळे जे औषध आहेत, पदार्थ आहेत, ते आपल्या घरात सहज उपलब्ध असतात. आणि या सगळ्यांचा एक समान गुणधर्म म्हणजे अग्निदीपन आणि सूज कमी करणे. चहाला चांगला पर्याय हवा असेल तर याच औषधांचा बनवलेला आपला अरहमचा हर्बल टी आहे. त्यामुळे दशमूळ, अश्वगंधा, गुळवेल, पिंपळी अशी सुद्धा औषध आहेत. हजारो जणांनी आपल्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी अरहमच्या हर्बल टीला पहिली पसंती दिली आहे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आता इन्फ्लमेशन वाढवणारी पुढची सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे स्ट्रेस, तणाव. स्ट्रेस कमी करण्याचा सगळ्यात सोपा आणि तितकाच प्रभावी उपाय म्हणजे प्राणायाम. अनुलोम विलोम किंवा जे कुठलेही प्राणायाम तुम्हाला येतात ते सकाळी 15 मिनिटं केलेत तर तुमचं मन शांत होतं, दिवसभर फोकस चांगला राहतो, शरीरातल्या सगळ्या पेशींवरचा ताण सुद्धा कमी होतो. इन्फ्लमेशन कमी करणारा पुढचा मुद्दा म्हणजे आहार. सतत कच्चं खाणं, खूप सॅलड्स खाणं, स्प्राउट्स खाणं, पॅकेज्ड फूड खाणं यामुळे इन्फ्लमेशन वाढतं. म्हणून गरम, ताजं, घरचं शिजवलेलं अन्न बेस्ट ऑप्शन. यात खूप इफेक्टिव्ह एक ऍडिशन करू शकतो ती शुद्ध तुपाची. त्यामुळे अग्निदीपन होतं आणि शरीरात आतून एक स्निग्धपणा तयार होतो. त्याचबरोबर हळद सुद्धा सूज कमी करण्यासाठी उपयोगी आहे, पण थोड्या प्रमाणात. तुमचा आहार जर खूप चांगला असेल तरी पण वेळा चुकत असतील तर त्याचा काही उपयोग नाही बरं का. म्हणून मी अनेक वेळा सांगितलेला एक सल्ला खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे तुमची जेवणाची वेळ. त्यातही महत्वाची वेळ म्हणजे संध्याकाळची. बऱ्याच जणांचं रात्रीचं जेवण 9-10च्या पुढे होतं. तुम्ही रात्री किती वाजता जेवता हे कमेंट्समध्ये लिहा बरं. तर हे रात्रीचं जे जेवण आहे ना, ते आमदोष वाढण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. तुम्हाला जर इन्फ्लमेशन नको असेल, बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल, वजन नको आहे ना, तर सगळ्यात आधी एक बदल करा, तो म्हणजे सूर्यास्ताच्या शक्य तितक्या जवळपास संध्याकाळचं जेवण घ्या. ही एक सवय तुम्ही स्वतःला लावून घेतली तर त्याचे असंख्य फायदे मिळतील आणि त्याविषयी मी वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये खूपदा बोललेली आहे. पुढचा मुद्दा तो म्हणजे विहार, तुमची जीवनशैली किंवा व्यायाम. त्यासाठी खूप मोठे मोठे वर्कआउटचे प्लॅन नको, पण दर अर्ध्या तासाने उठून 5 मिनिटाचं स्ट्रेचिंग करणं, हालचाल करणं हे महत्वाचं. निसर्गानं माणूस दिवसभर बसून राहण्यासाठी बनवलेलाच नाही, म्हणून सतत हालचाली करणं महत्वाचं. चालणं हे बहुतेक लोकांसाठी सेफ असतं. तुमच्या आवडीनुसार, क्षमतेनुसार तुम्ही सकाळी योगासन, सूर्यनमस्कार, वज्रासन असे आणखी सोपे उपाय यामध्ये ऍड करू शकता. हालचाली इतक्या महत्वाच्या आहेत आणि त्याविषयी खूप बोललं पण जातं, पण सगळी माहिती असून सुद्धा दिवसेंदिवस सगळ्यांच्या हालचाली लहान मुलांपासून वृद्धांपर्यंतच्या कमी होत चालल्या आहेत आणि हे समाज स्वास्थ्यासाठी खूप घातक आहे. मध्यंतरी आपण कॅन्सर या विषयावर कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर शेखर कुलकर्णी यांच्याबरोबर एक पॉडकास्ट पब्लिश केलेला आहे बरं का. हा तो पॉडकास्ट. त्यामध्ये कॅन्सर टाळता येण्यासाठी सुद्धा हालचालींचं महत्व किती आहे हे सरांनी इतकं छान समजावून सांगितलंय. तुम्ही हा एपिसोड बघितलाय ना? बघितला नसेल तर नक्की बघा. तो काही फक्त कॅन्सरच्याच पेशंटसाठी नाही, तर कॅन्सर कसा टाळायचा याविषयीचा खूप महत्वाचा कॉन्टेंट आहे. तुम्हाला मी एक प्रश्न विचारते,
की तुम्ही दिवसभरात सलग किती वेळ बसता. कारण बैठ्या लाईफस्टाईलमुळे अनेकदा इन्फ्लमेशन आहे ना, त्याला इंधन मिळतं, फ्युएलिंग. तसंच तुम्हाला आश्चर्य वाटेल की यामध्ये झोपेचा रोल सुद्धा खूप महत्वाचा आहे. झोप म्हणजे रिपेअरिंग टाइम. झोपेचे तास नाही तर क्वालिटी सुद्धा खूप महत्वाची आहे. म्हणून रात्री 10-10:30च्या आसपास झोपण्याचा प्रयत्न करा. झोपण्यापूर्वी 4-5 तास कॅफेन घेऊ नका. झोपण्यापूर्वी शांत बसणं, ओंकार, योगनिद्रा याचाही उपयोग होतो. त्यासाठी नस्य करणं, पादाभ्यंग करणं, यामुळे ताणतणाव कमी होतात, चांगली झोप येते. या सगळ्यांचा उपयोग करा. झोप चांगली झाली, विश्रांती पूर्ण झाली तर सूज आपोआप कमी होते. आता पुढचं म्हणजे काही औषधं. त्यातलं एक आहे त्रिफळा. त्यामुळे पचनसंस्था शुद्ध राहते, आमदोष कमी होतो. अर्थात प्रमाण आणि वेळ तुमच्या ऋतूनुसार, तुमच्या प्रकृतीनुसार ठरवायला हवी. ज्यांना इन्फेक्शन होतं, उष्णता खूप असते, त्यांनी गुळवेल किंवा कडुनिंब वापरू शकता. पण हे सुद्धा तुमच्या प्रकृतीनुसार वापरायला हवं. सांधेदुखी, स्टिफनेस किंवा आग होत असेल तर शल्यकी किंवा गुग्गुळ अशी औषधं इफेक्टिव्ह असतात. पण जर तुम्हाला आर्थरायटिस किंवा बीपी, शुगर असेल तर स्वतःहून कुठलीही औषधं सुरू करू नका. सध्या सोशल मीडियावर जी माहिती मिळते ना, त्याच्या आधारे अनेक पेशंट स्वतःवर वेगवेगळे प्रयोग करायला लागतात. तेव्हा आमच्यासारख्या डॉक्टर्सना काय बोलावं हेच कळत नाही. कारण कुठले तरी उपाय करून, कोणाचं तरी ऐकून, त्याचे साईड इफेक्ट्स घेऊन मग पेशंट आमच्याकडे येतो. म्हणून कुठल्या सोशल मीडियाच्या माहितीवर विश्वास ठेवायचा हे आपण ठरवायला हवं. वैद्यकीय बॅकग्राऊंड, अनुभव, डिग्री नसताना अनेक जण आयुर्वेदाच्या नावाखाली मोठे मोठे चमत्कारी दावे करतात. ते सगळे दिशाभूल करणारे असतात, हे लक्षात ठेवा. जर इन्फ्लमेशन खूप जुनाट असेल तर पंचकर्म सुद्धा खूप उपयोगी आहे. पण ते स्वतः प्रयोग करून नाही, नेहमी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केलं पाहिजे. कारण प्रत्येकाची प्रकृती, ऋतू, वय, आतापर्यंतची क्लिनिकल हिस्ट्री हे सगळं विचारात घेऊन पंचकर्म केलं तरच त्याचा खरा फायदा होतो. एकंदर या चर्चेतून तुमच्या लक्षात आलं असेल की इन्फ्लमेशन कमी करणं म्हणजे फक्त वजन कमी करणं नाही. वजन हा त्याचा रिझल्ट झाला. इन्फ्लमेशन कमी झालं की तुमचा थकवा कमी होतो, सांधे मोकळे वाटतात, झोप सुधारते आणि मग वजन आपोआप तुम्हाला साथ द्यायला लागतं. रिझल्ट दिसण्यासाठी पेशन्स आणि सातत्य या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत.